राजकारणामध्ये ना काही गोष्टी दिसतात तशा नसतात. वरवर पाहिलं तर अगदी साध्या वाटतात, पण त्यांच्यामागे खूप मोठी खोल रणनीती असू शकते. आणि नुकतंच बारामतीमध्ये असं काहीतरी घडलंय ज्याचे परिणाम दूरगामी असू शकतात. तर मग प्रश्न हाच आहे की सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज भरणं ही एक सामान्य राजकीय घटना होती की महाराष्ट्राच्या राजकारणातल्या भूकंपाची ही नांदी आहे? तर झालं असं की एकनाथ शिंदे हे सुनेत्रा पवारांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या कार्यक्रमाला अचानक पोचले. आता त्यांची ही हजेरी सगळ्यांनाच धक्का देणारी होती, कारण इतर अनेक मोठे नेते त्यांच्या कामांमुळे गैरहजर होते. चला तर मग या अनपेक्षित भेटीमागचं राजकारण जरा खोलात जाऊन समजून घेऊया. आता यात अनपेक्षित असं काय होतं, बरोबर? तर बघा, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आधीच स्पष्ट केलं होतं की मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस दोघेही त्यांच्या कामांमुळे येऊ शकणार नाहीत. हे अधिकृतरित्या जाहीर झालं होतं. पण झालं उलटंच. शिंदे तिथे आले आणि फक्त आलेच नाहीत तर त्यांनी भाषणही दिलं. साहजिकच सगळ्यांसाठी हा एक मोठा आश्चर्याचा धक्का होता. मग साहजिकच प्रश्न येतो की या एका भेटीला एवढं महत्त्व का दिलं जात आहे? तर राजकीय विश्लेषणकांच्या मते ही सहज घडलेली गोष्ट नाहीये. ही एक विचारपूर्वक खेळलेली तिरकी चाल आहे. यामागचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कारण आहे भविष्यातील युतीचं गणित. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काही काळापूर्वी युतीबद्दल बोलताना म्हटलं होतं, या कुबड्या आता काढायला हव्यात. या एका वाक्यातून भाजपची भविष्यातली रणनीती आणि त्यांची महत्त्वाकांक्षा स्पष्ट दिसते. म्हणजे खरा मुद्दा आहे 2029च्या निवडणुकांचा. राज्याच्या राजकारणात अशी चर्चा आहे की भाजप 2029च्या निवडणुका मोठ्या प्रमाणात स्वबळावर लढवण्याचा विचार करत आहे. आणि जर असं झालं तर शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांसमोर स्वतःचं अस्तित्व टिकवण्याचं एक मोठं आव्हान उभं राहील. त्यामुळे भविष्यात भाजपच्या या वर्चस्वाला तोंड देण्यासाठी आत्तापासूनच एकत्र येण्याची ही एक रणनीती असू शकते. आता वळूयात दुसऱ्या कारणाकडे, आणि ते म्हणजे या दोन्ही पक्षांची एकमेकांना असलेली राजकीय गरज. हे दोन्ही पक्ष एकमेकांना कसे पूरक आहेत हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. शिंदे यांच्या शिवसेनेला पश्चिम महाराष्ट्रात आपलं स्थान निर्माण करायचं आहे, जिथे राष्ट्रवादी काँग्रेस खूप मजबूत आहे. दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकनाथ शिंदे यांच्यासारख्या मोठ्या मराठा नेत्याकडून मराठा राजकारणाचं व्हॅलिडेशन हवं आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर भाजपच्या रणनीतीला टक्कर देण्यासाठी शिंदे यांना एक विश्वासू सहकारी हवा आहे, तर दादांच्या गटाला भाजपच्या राजकारणापासून संरक्षण हवं आहे. आणि हे फक्त गरजांपुरतं मर्यादित नाहीये. त्यांची ताकद महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आहे. म्हणजे बघा, कोकणातले स्थानिक वाद मिटवून भाजपला रोखणं, पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या ताकदीचा वापर करून स्वतःची पकड मजबूत करणं, आणि विदर्भ उत्तर महाराष्ट्रात एकत्र येऊन भाजपचा विस्तार थांबवणं, अशी ही एक मोठी प्रादेशिक रणनीती असू शकते. आणि तिसरं, सर्वात महत्त्वाचं आणि तात्काळ कारण म्हणजे सध्याच्या महायुतीमध्ये स्वतःची बार्गेनिंग पॉवर म्हणजेच वाटाघाटीची ताकद वाढवणे. राजकारण हे एका बुद्धिबळाच्या खेळासारखंच असतं. प्रत्येक चालीला एक प्रतिचाल असतेच. काही काळापूर्वी असं मानलं गेलं की फडणवीसांनी शिंदे यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी अजित पवारांना महायुतीत आणलं. ही झाली एक चाल. मग अलीकडे फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं, ठाकरे गटाशी जवळीक साधण्याच्या चर्चा सुरू झाल्या. ही दुसरी चाल. आता याला उत्तर म्हणून शिंदे यांनी काय केलं, तर त्यांनी थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंध जोडायला सुरुवात केली. म्हणजेच आता एक नवीन समीकरण तयार होतंय आणि याचा उद्देश एकच आहे, भाजपसमोर आपली एकत्रित ताकद वाढवणं. तर मग ही ताकद कशी वाढवली जाईल, याचं सूत्र अगदी सोपं दिसतंय. पहिलं म्हणजे बारामतीच्या कार्यक्रमासारखं जाहीरपणे एकत्र येऊन एकी दाखवणं. दुसरं, आपापल्या भागातील मतदारांवरची पकड घट्ट करणं. आणि तिसरं, जेव्हा वाटाघाटीची वेळ येईल तेव्हा भाजपसमोर एकजूट होऊन आपली बाजू मांडणं. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? नक्की कोणता राजकीय खेळ इथे खेळला जातोय? विश्लेषकांनी वापरलेला हा शब्द या संपूर्ण घटनेचं सार सांगतो. तिरकी चाल म्हणजे अशी एक अप्रत्यक्ष खेळी जी प्रतिस्पर्ध्याला गोंधळात टाकण्यासाठी आणि आपलं एक छुपं ध्येय साध्य करण्यासाठी खेळली जाते. याचाच अर्थ ही गोष्ट फक्त एका पोटनिवडणुकीपुरती किंवा एका जागेपुरती मर्यादित नाहीये. ही त्यापुढची 2029च्या निवडणुकांसाठी आपलं राजकीय भविष्य सुरक्षित करण्याची एक दीर्घकालीन खेळी आहे. आणि ही आपल्या सर्वात मोठ्या मित्रपक्षासोबत भविष्यात होऊ शकणाऱ्या संभाव्य सत्ता संघर्षाची पहिली चाल असू शकते. तर मग शेवटचा आणि खरा प्रश्न हा आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन सत्ता केंद्र तयार होत आहे का, यावर विचार करायला नक्कीच हवा.